नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, एम.पी. रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती देत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती. दिवसभर घसरण वाढतच होती. आज जी मार्केटमध्ये घसरण झालेली आहे त्याची मुख्य कारणं म्हणजे क्रूड प्राइसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे, रुपयाची घसरण झालेली आहे आणि FIIने मोठ्या प्रमाणावर विक्री केलेली आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 1313 पॉईंटने घसरून 76,015वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 360 पॉईंटने घसरून 23,816वर बंद झालेला आहे. BSE हेल्थकेअर इंडेक्स 0.61%ने वर आहे. बाकी सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेली आहे. BSE कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 3.76% खाली आहे. NSE मिड कॅप इंडेक्स 1.05%, NSE स्मॉल कॅप इंडेक्स 1.13% घसरलेले आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 8%, मॅक्स हेल्थकेअर 2.51%, कोल इंडिया 1.76%, सन फार्मा 1.34% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: टायटन कंपनी 6.73%, इंटरग्लोब एव्हिएशन 4.94%, SBI 4.48%, इटर्नल 4.10% अशी घसरण आहे. आज FIIने 8,437 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. DIIने 5,939 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 83 पैशाची मोठी घसरण झालेली आहे. मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 95 रुपये 31 पैसे प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.